पॉलिटिकल सायन्समध्ये पॉलिटिकल हा शब्द ज्या गोष्टीपासून निर्माण झाला ते म्हणजे सिटी स्टेट, नगर राज्य हे जाणून घेणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. सिटी स्टेटला ग्रीक वर्ड आहे, ग्रीक शब्द आहे पोलिस आणि पोलिस या शब्दापासून पॉलिटिक्स या शब्दाची उत्पत्ती होते. त्यामुळे पॉलिटिकल या शब्दाचा जेव्हा आपण अर्थ बघतो त्यावेळी सिटी स्टेट, नगर राज्यांच्या संबंधित जे काही आहे लिखाण, विचार ते पॉलिटिकल समजण्यात येतं, राजकीय समजण्यात येतं. आणि याच गोष्टींमुळे राजकीय विचारांची जेव्हा सुरुवात होते त्यावेळेला सिटी स्टेट, नगर राज्य हे राजकीय विचारांच्या अग्रस्थानी होते. नगर राज्य त्यावेळेला ग्रीसमध्ये असलेली एक राजकीय व्यवस्था होती किंवा पॉलिटिकल सिस्टम होती. म्हणजे नगर राज्य हे असं स्वतंत्र सार्वभौम शहर होतं ज्याला स्वतःचं सरकार होतं व एका छोट्या देशाप्रमाणे ते कार्य करत होतं. आत्ता जसं इंटरनॅशनल लेवलला स्टेट आहेत, राज्य आहेत, इंडिया, चायना, अमेरिका, तसंच त्यावेळेला ग्रीसमध्ये ही छोटी नगरराज्य अस्तित्वात होती. ही स्वतंत्र शहरं अस्तित्वात होती व त्यांना त्यांचं स्वतःचं सरकार होतं. प्रत्येक नगर राज्याला स्वतःचा कायदा होता, शासन होतं आणि सैन्य होतं. ही नगर राज्ये भौगोलिकदृष्ट्या लहान होती. उंच पर्वत आणि समुद्रामुळे एक शहर दुसऱ्या शहरापासून वेगळं होतं आणि स्वतंत्र होतं. पर्वत व समुद्राने बाहेरील आक्रमणांपासून या नगर राज्यांना संरक्षण दिले होतं. या नैसर्गिक अडथळ्यांमुळे ग्रीकसारख्या ठिकाणी एक संध साम्राज्य न बनता अनेक छोटी छोटी स्वतंत्र नगर राज्ये निर्माण झाली. ही नगर राज्ये लोकसंख्येने कमी असल्याने नागरिक स्वतः राजकीय निर्णय प्रक्रियेत भाग घेत होते. त्यामुळे काही नगर राज्यांमध्ये प्रत्यक्ष लोकशाही होती. थोडक्यात सांगायचे झाले तर शहर हेच देश म्हणून कार्य करत होतं. उदाहरणार्थ ॲथेन्स, स्पार्टा, मॅसेडोनिया यासारखी अनेक नगर राज्ये त्यावेळी ग्रीसमध्ये अस्तित्वात होती. सिटी स्टेट हे केवळ राजकीय केंद्र नसून ते एक सोशल ऑर्गनायझेशन, सामाजिक संघटनही होते. नगर राज्यांची लोकसंख्या कमी असल्याने प्रत्येक नागरिक राज्याच्या कारभारात प्रत्यक्ष सहभागी असायचा. ही एक सामाजिक गोष्ट मानली जायची. त्यामुळे समाजात एकतेची भावना निर्माण होती. नगर राज्यांमध्ये लोक सामाजिक हितासाठी एकत्र येऊन निर्णय घेत होते. नगर राज्यातील लोकांचे सण, उत्सव आणि धार्मिक विधी हे संपूर्ण शहरासाठी सामायिक होते. हे सांस्कृतिक कार्यक्रम राजकीय आणि सामाजिक जीवनाला जोडणारे दुवे होते. सिटी स्टेट वॉज अ कम्युनिटी ऑफ मॅन शेअरिंग कॉमन लाईफ अँड पर्पजेस. नगर राज्य हे समान जीवन पद्धती व समान उद्देश असलेल्या लोकांचा समुदाय होता. सिटी स्टेट इन्क्लूड मेंबर ऑफ ऑल क्लासेस अँड ऑक्युपेशन. नगर राज्यांमध्ये सर्व वर्गातील आणि विविध व्यवसायातील व्यक्तींचा समावेश होता. इन सिटी स्टेट देर इज नो डिस्टिंक्शन बिटवीन रिलिजन अँड पॉलिटिक्स अँड सेम टाइम स्टेट अँड गव्हर्नमेंट. नगर राज्यात राजसंस्था आणि धर्मसंस्था या वेगळ्या संस्था नसून त्या नागरिकांचे कल्याण या एकाच उद्दिष्टासाठी काम करत होत्या. काही नगर राज्यांमध्ये राजाला देवाचा प्रतिनिधी मानले जात होते. त्यामुळे राजकीय निर्णय हे धार्मिक स्वरूपाचे असायचे. नगर राज्यांमध्ये सर्वोच्च राजकीय नेता हाच धर्मगुरू होता. महात्मा गांधींसारख्या विचारवंतांच्या मते धर्माशिवाय राजकारण म्हणजे मृत्यू फास आहे, कारण धर्म राजकारणात नैतिकता आणि मूल्य आणतो. नगर राज्यांमध्ये ही धारणा अत्यंत प्रबळ होती. त्यामुळे देअर वॉज नो डिस्टिंक्शन बिटवीन रिलिजन अँड पॉलिटिक्स. नगर राज्यात राज्य आणि सरकार यांच्यातही सहसा कोणताही मोठा फरक नव्हता. नगर राज्य ही आकाराने लहान होती. नागरिक स्वतःचे कायदे बनवण्यात आणि निर्णय घेण्यात सहभागी होत होते. त्यामुळे आधुनिक राज्याप्रमाणे तिथे राज्य एक कायमस्वरूपी रचना आणि सरकार निवडून आलेले तात्पुरते प्रतिनिधी असे वेगळे स्तर नसायचे. नगर राज्यात सोशल अँड पॉलिटिकल लाईफ, सामाजिक जीवन आणि राजकीय जीवन एकमेकांपासून वेगळे नसायचे. प्राचीन ग्रीक नगर राज्यांमध्ये एक नागरिक असणे म्हणजे केवळ तिथे राहणे नव्हे, तर राज्याच्या निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे होय. सामाजिक उत्सवांना उपस्थित राहणे आणि राजकीय सभेत भाग घेणे या दोन गोष्टी एकाच वेळी सामाजिक आणि राजकीय कर्तव्य मानली जात होती. माणूस हा राजकीय प्राणी आहे. माणसाचा सामाजिक विकास फक्त समाजात राहून नव्हे, तर राज्याच्या राजकीय प्रक्रियेत भाग घेऊनच पूर्ण होतो, असं अरिस्टॉटलचं मत होतं. नगर राज्यातील मुख्य बाजारपेठा किंवा चौक हे केवळ व्यापाराचे ठिकाण नसायचे, तर तिथे राजकीय चर्चा, न्यायदान आणि सामाजिक मेळावे भरत असायचे. त्यामुळे सामाजिक गप्पा आणि राजकीय निर्णय हे एकाच ठिकाणी घडत होते. सामाजिक सण, सामाजिक उत्सव हा राज्याचा राजकीय उत्सवही असायचा. आधुनिक युगात आपण समाज आणि शासन वेगळे मानतो.
पण नगर राज्यात व्यक्तीचे अस्तित्व हे त्या शहराच्या आणि सामाजिक व्यवस्थेशी घट्ट विणलेले असायचे. आय होप तुम्हाला नगर राज्य काय होती हे समजलं असेल. याच नगर राज्यांनी जगाला लोकशाही, नागरिकत्व, संविधान आणि राजकीय तत्वज्ञानाचा पाया घालून दिला, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.